आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर। नमस्कार गुरुजी। नमस्कार जयदेवराव, नमस्कार, बसा। काय काम काढलं होतं? काम असं आहे गुरुजी की आता आंबीचं लगीन जवळ आलंय, तर तिच्या लग्नाची मुहूर्त मी ठरवायची। हा हा, तर ती कधी रवता येईल आणि त्याचं मुहूर्त कधी आहे ती एकदा जरा बघून सांगा, म्हणजे कसं पुढच्या तयारीला लागायला। बरं सांगतो। जयदेवराव, 2 दिवसानंतर उत्तम मुहूर्त आहे। त्या मुहूर्तावर मुहूर्तमेढ करून घेतली तर चालेल। आणि चांगला दिवस आहे, वेळ चांगली आहे, सगळं अगदी चांगलं जमून आलंय। वा वा वा, देवाचीच कृपा म्हणायची। होय होय, देवी आईचा असा आशीर्वाद। हे अहो राहू द्या। अहो तुमच्यासारख्या प्रेमळ माणसाकडून दक्षिणा घेणं नाही बरं वाटत। खरंच तुम्ही फार चांगले आहात। हो गुरुजी, असं काय म्हणताय? काम करणं हे माझं कामच आहे। गावचा सरपंच या नात्यानं मला ते करावंच लागते। आणि तुमचं म्हणाल तर ही दक्षिण आहे, व्यवहार नाही। तेव्हा ठेवा। होय होय, चला येतो गुरुजी। असं या, नमस्कार। आत्या, अगं तू इकडं? ते मी देवळात। बरं झाले तू इथेच भेटलीस। आता मी तुझ्याकडेच येत होतो बघ। व्हय? तू काय मुहूर्त काढायला आलतास? अगं आत्या, आता अंबीचं लगीन जवळ आलं की नाही, तर तिच्या लग्नाची मुहूर्त मेढ रोवायची, तर त्याचाच मुहूर्त काढायला गुरुजींकडे आलतो। बरं आत्या, गुरुजींनी 2 दिवसानंतर एक चांगला मुहूर्त सांगितलंय। आता जोरदार तयारी करायची आपल्याला। बरं आता तू कधी येतेस? नाही, घरच्या लोकांनी आधी आलेलं बरं असते ना, म्हणून म्हणलं। माझी मी बाप इच्छा आहे रे, पण आता तुला कसं सांगू? मला नाही जमणार यायला। तुला काही सांगावं तरी अडचण, नाही सांगावी तरी। तुमच्या घरात जशी मुहूर्तमेढ आहे तशी आमच्या घरात बी मुहूर्तमेढचा घाट घातला यांनी। असं असताना ती नाही येऊ द्यायचीत मला। कसं सांगू तुला? आत्या, आत्या, काय ग, कसला विचार करतीस? आत्या, काय झालं? मला यायला जमणार नाही। का? काय अडचण आहे काय? काय नाही रे, म्हणजे मी तिकडं आलेलं यांना आणि राघवला आवडणार नाही। आणि मी तिकडं आले आणि माझ्या मागणं ती आली तिथं आणि त्याने गोंधळ घातला तर नको बाबा, त्यापेक्षा मी न आलेलंच बरं। आपल्याला आंबीचं लगीन व्यवस्थित व्हायला पाहिजे की नाही? माझ्यासाठी नाही, निदान आंबीसाठी तरी ये। मला कळतंय जया, पण मी काय करू? ही अशी आहेत दोघं, पण मला तुला बी नाही दुखवायचं। पण मी का अशी वागायला लागली? जी माणसं मला एवढं वाईट वागवतात त्यांचा विचार करते मी। ह्यांच्यामुळे मी माझ्या पोरांना का दुखवते? नाही, हे बरोबर नाही। आत्या, येशील ना? फक्त आंबीसाठी नाही, माझ्या जयासाठी बी नक्की। बरं चल, उशीर होते, जातो। नमस्कार गुरुजी। हाय, नमस्कार दे। ही राघवची पत्रिका आहे। सारखा चिडचिड करतो, जरा म्हणून जीवाला शांतता नाही। बघा काही दोष बिष असला तर। अहो ताई, तुम्ही यायला उशीर केला। पत्रिका बघण्यासाठी ही वेळ उत्तम नाही आहे, तेव्हा आपण आता काहीच बघू शकत नाही। बर, येते मी। वाह,
मस्तच पटापट जेवायला वाढा लागली आहे भूक मला. अरे वा 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 पिटे आला तू. आंबोताई मित्र आला बरं का आपला. तुला भूक लागली असेल ना आंबोताई, पटकन गोठ्यात जा, टोपलं वर कडबा आणि वाढ बरं त्याला जेवायला पटकन, भूक लागली असेल तर. वय ए आंबे, तू काय येडी झाली का काय? ती येडाय तेवढं बास की. ए मंग्या, तुला किती वेळा सांगितलं रे माझ्या खाण्यावर जायचं नाही म्हणून, कळत नाही तुला? या आजी ना अगदी बरोबर म्हणती. तुमचं ना उंदरा मांजरासारखं असतंय बघ, कवा बघा त्या भांडत असताय. उंदीर तोंडाचं. मग घ्या जरा मीठ कमी आहे रे, जा घेऊन ये. आते ये. आत्या बस, तू इथं जेवायला बस. हे काय यांना बी आणलं वय? गरजच होती काय? बस तू बस. मी घेते वाढ जया. अगं नका, मीच वाढते तुला, बस. अशू चल चल, आपल्याला नाही थांबायचं इथं. चल 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 उठ चल. मम्मी सांगून ऐकतच नाही. अगं विनीता, अगं केवढी ही धुसफूस. अगं त्यानं काय होणार आहे, आगच लागणार. विश्वनाथ आता पत्र विसरून बी गेला असेल, पण तू मात्र अजून तेच लावून धरलेस. वय इसरणारच ते, तुम्ही कान भरल्यात म्हणल्यावर इसरणारच. माझा नवरा अगदी मेनासारखा आहे, नाती म्हणली की लगेच पागात्यात. शेवटी तुम्हा सगळ्यांना हिच्या घरच्यांचाच पुळका जास्त आहे ना व? तुम्ही माप इसरा म्हणालो, तुम्ही समदे इसराल, माझा नवरा बी इसरल, पण मी कशी इसरू? हिच्या घरच्यांनी काय कमी गुण उधळल्यात? माझ्या नवऱ्याचा केवढा अपमान केला. नुसता अपमान नाही, कानाखाली मारलंय त्यांच्या, आणि ते समजा इसरू म्हणताय. हीच काय, हिच्या घरातली कोणी बी जिथं असतील ना तिथं मी थांबणार नाही. या असल्या लोकांशी कोणचे बी संबंध ठेवायचे नाहीत मला. नाती गोती गेली खड्ड्यात. ही आमची कोणी नाही आणि आम्ही यांचे कोणी नाही. ए विनीता, अगं तोंडावर. अगं माणूस म्हटलं की चूक व्हायचीच. एकाच्या चुकीची शिक्षा दुसऱ्याला का? आणि तिनं एवढं काय वाईट केलंय ग तुझं? हिने नाही, पण हिच्या घरच्यांनी तर केलंय ना व. चला शू, जाऊ आपण. विनीता थांब. जया, हाऊ, माझ्यासाठी खरंच काही करू नका तुम्ही. माझ्या इथं असण्यानं तुमचे इतरांबरोबर संबंध बिघडणार असतील तर मी इथं नसतेच. पण मला इथं आत्ता वाद नको. विनीता, माफ कर मला. चुकलं माझं. सरस्वती, सरस्वती थांब. जया, जया, अरे तू तरी अडव की तिला.
वाजवायला लागल्यात. बँड पाहिजे तर असा. तुम्ही जो सांगितलं होता का नाही बँड, तो डिबार करा, यांना फिक्स करून टाका. तुम्ही पण ताल धरलाय. कसा आहे, ज्यानं कुणी बँड सांगितलंय की नाही त्याची आवड लय खतरनाक आहे. त्या म्होरक्याला पकडूया का जाऊन? तुला आवडलं यो? मग ह्योच फायनल करूया मग. चला. ए थांब 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 थांब. अरे काय चाललंय? हा काय झालं साहेब? हे आमचं गाव आहे का तुझ्या बाचा रस्ता आहे? एवढ्या मोठ्या मोठ्यानं बँड बडवा लागलायस ते? अहो नाही, हळूच वाजवा लागले की आम्ही. रगे टरकली की. हे ऐके चिंच पोकड्या, तुझा बँड आमच्या पोराला आवडला. तेव्हा आता येऊ तुझा बँड हाय असा आमच्या घराकडे वळवायचा आणि तिथंच वाजवायचा. तुझी बिदागी बोल. चल. कधी पाहिजे? आत्तापासूनच लग्न होईपर्यंत. नाही साहेब, सगळ्या तारखा बुक आहेत. कोणी बुक केले असतील तर करू दे, त्या कॅन्सल करायच्या. आजपासून तुझ्या तारखा आमच्यासाठी बुक. समजलं? तुमच्या गावचे सरपंच जयदेव राजे शिर्के यांच्या बहिणीच्या लग्नाचं बुकिंग झालंय. या आधीच सरपंचाचं बुकिंग विसरायचं. ह्यो बँड आता फक्त आमच्या दारात वाजणार. अख्खा बँड तुझ्या सकट विकत घेतो. पैसे बोल. चाल. अहो आम्ही बुक केलेली तारीख सोडून कुठं जात नाही असं. खुळखुळ्या, आम्हाला नाही म्हणतोस वे? तुझ्या सकट तुझा सगळा बँड फोडून ठेवीन, लक्षात ठेव. साहेब तसं करू नका. काय तसं करू नका. ऐक तू माझं. फोड ह्याचा ढोल फोड, त्याचा ताशा फोड, त्याचं तोंड फोड. अहो नको तसं साहेब, करू नका तसं. काय मग हे आमचंच बुकिंग. चल चल. आत्ता हितल्या हित एक गाणं वाजवून दाखव. चल. अहो असं कुठं पण आणि कधी पण असं वाजवायचं वय? म्हणजे आमच्या कामाचा अपमान आहे हो. असं नाही आम्ही आमचा अपमान करून घेत. ये खुळखुळ्या, जर आत्ता हित या रोडवर तुझा बँड वाजला नाही तर बँडच्या ऐवजी तुला वाजवीन. यानं ताकागत घुसळून काढीन तुला. कळलं काय? नको नको साहेब, वाजवतो. नुसतं वाजवतो नाही, लगेच आत्ताच्या आत्ता. चाल. 1 2 7 8. देव्याई, तू चुकलेल्याला कायम वाट दावतीस. तुझ्या मनात जी वाट आहे त्याच वाटेवरनं तू प्रत्येकाला चालायला लावतीस. आता सुद्धा ही वाट तूच दाखवली असं समजीन. या वाटेवरनं चालायची शक्ती दे आई.
देवा, अरे हे काय संकट उभं केलंस माझ्या समोर? नेमकं काय आहे तुझ्या मनात? या दोघांनी परत का एकत्र आणलेस? जिला विसरायचं म्हणतीये तोच पुन्हा समोर यायलाय आणि ज्याच्या सोबत लग्न होणार आहे तो त्याच्या सोबत. हे कोडं का उभं केलंस? आता तूच सोडव. बंद कराय सगळं. ए वाजू की रे, थांबलास का? काय वाजव की? उर्त्या. हो, तुम्ही जावा सगळे. अरे डोळ्यातला राग बघितलास काय? किती वाटते रे? मी पण घाबरलो बाबा. अरे दात काढ. गावासमोर तमाशा करायची सवय जाणारच नाही. मला 5 भोक पडली तर हे पण वाचल काय? तर भोक पाडायची तुझ्या आईच्या अंगाला. चल. थँक्यू मित्रा. थँक्यू. थँक्यू. देवी आई, अशीच आमच्या पाठीशी राहा. संकटांचा सामना करण्याचं बळ दे आणि आमचं लग्न निर्विघ्नपणे पार पडू दे. अंबिका बाळा, झाले का दर्शन? वय झाली की. मग हा देवाचा धागा हातात बांधून घेऊया. अरे तुम्ही पण आलाय, मग उत्तम. म्हणजे अहो त्याचं काय आहे, हा धागा लग्नाच्या आधी हातात बांधायचा असतो, अशी रीत आहे इथली. हा धागा नवरा बायकोनीच एकमेकाला बांधला तर उत्तम आहे. शिवाय दोघांचं नातंही घट्ट होतं. अच्छा, मग नक्की बांधू आम्ही. काय अंबिका, चालेल ना? वय चालतंय की. आलोकराव, तुम्ही आधी अंबिकाच्या हातावर धागा बांधा. देवी आई, याच्यात समोर का करावं लागतंय ग मला हे सगळं? माझ्या या गोष्टीमुळे त्याला किती त्रास होत असेल. अंबिका, हात पुढे करतेस ना? मुली आता तू बांध. हा धागा तुम्ही एकमेकांना बांधलात
लग्नाच्या कार्यामध्ये कोणताही अडथळा येणार नाही.